तुम्ही भजे खाल्ले तर मला पार्टी देताल का? काय काय माही काहून नाराज होऊन बसली का? मी तुझ्या संग बोलणारच नाही आता. का बरं, काय झालं? मग राग आला मला. काय केलं मी ग? मी तुला जेवायलाच नाही करणार. काय का ग माई? मग हॉटेल मधून आण. तुला हा, काय पाहिजे ना हॉटेल मधून तुला? पनीरची भाजी, रोटी, भात आण. मी तुझ्या संग मला आणलं तर मी बोलन तुझ्या संग, बोलणारच नाही आणि स्वयंपाक पण करणार नाही. बरं माई, आणतो मग तुला हॉटेल मधून. आई नाराज झालेली आहे आणि माईला पनीरची भाजी पाहिजे. मला आता हॉटेलमध्ये जाऊन पनीरची भाजी आणायला. लयच वेळ बसलो तिथं, मी लय वेळ बसावं लागलं. लय लाईन होती त्या हॉटेलमध्ये जेवायला. दर तुला आणलं मी पनीरची भाजी, रोटी आणि दाल तडका, आणि खाऊन घे. तुला आवडतं ना? तुझ्या आवडीचे पोटभर जेव बर का माई. तू जेवला का? हा माई, मी जेवलो तिथं हा. आणि तुला पण घेऊन आलो. बिल किती झालं मग? बघ ना, तुला बिल दिले ना. पैसे दे ना मला आता बिलाचे. तर बघ ते बिल आहेत तुझ्याकडे, घे. 840 रुपये बिल झालं. बर, एवढं? हा, लय झालं. दे ना पैसे मग. तुला ठेंगा. का ग माई? मग तू कसा माझ्याकडून जेवायला घेतो रोज? मी बी तुझ्याकडून आज मागितलं जेवायला. बरं माई, खा मग. खाते. पोटभर खा. हा, पोटभर. मकाची भाजी करते ना. काय घेतलं तुला? मक्याचं पीठ. आज काय करणार आहे माई तू? माई, कोबूची भाजी. कोबूची भजी करणार आहे माई. तर चला बघूया आपण माईची रेसिपी. कोबूची भजी कशी करते, काय करते बघा बरं का माईची. माई आता मस्त चायनीज कुरकुरीत कसे भजी असतात, चायनीजच्या गाडीवर भेटते. तुम्ही चायनीज खात असतात बघा, लय आवडते ते लोक. टाकली आता बघा, मिरची टाकणार आहे माई. माईचे सिक्रेट मसाले. लाल मिरची. चायनीजच्या गाडीवर कसे सिक्रेट मसाले टाकतात काय काय, तसे माईचे सिक्रेट मसाले बरं का. ते बघ माईने काय टाकले आता. हळद टाकलेली आहे. हळद टाकलेली आहे माईने. लसूण टाकते. बघा, लसूण टाकलेलं आहे माईने. इलसाक मज लसूण टाकलेलं आहे. माक्याचं पीठ टाकलेलं आहे आणि कोबी चांगला चिरून धुवून घेतलेला आहे ना माई. हा, आणि हे थोडा सोडा टाकते. आता थोडा सोडा पण टाकणार आहे. काय टाकणार आहे का माहिती आता? सोडा. थोडासा सोडा टाकते. सोडा टाकला बघा, सोडा टाकलेला आहे माईने. आता थोडं मीठ टाकते. आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे माई. हे मीठ टाकले थोडं. हा, बघा मीठ टाकणार आहे माई. आता कोबू टाकणार आहे. आता चांगला धुवून घेतलेला आहे कोबू. हा, आणि तो आता त्याच्यात टाकणार आहे. कोबू याच्यात टाकणार. आता पाणी टाकून काढून घेते. मग आता ते पीठ काढून घेत आहे. कलर आहे लाल, थोडासा लाल कलर आहे. खायचा कलर टाकते. घेतलं का माय आता चांगलं? हा, एक कालून घेतली. चला आता माईने गॅस पेटवून घेतलेला आहे. आता कढई ठेवली. तेल टाकलं याच्यात. माई, थोडं गॅस पुढं वळून घे तुला, म्हणजे बस है ना. बस बस. लय वाकावं लागतं ना.
नाही. है ना हा, राहू दे. वाकावं लागतं ना लय. जरासं गॅस पुढे घेतला मी आता. तेल टाकलं नाही. भजी करते चायनीज. चायनीजचे कोबूचे भजे करून दाखवत आहे माईनी. चायनीजचे कोबूचे भजी. हे बघ. माईनी चायनीज भजी काढून घेतलेले आहे. माई माझ्या मित्रांना पण चायनीज भजी लय आवडते. तर बरं. चुकून माकून जर घरी आले ना हा तुला ते चायनीज भजी करायला लावतील बर. बर का माई. तेव्हा बरं. देशील ना करून. हा दिन ना करू. हा कारण की ती तुझी वडी बघतेत ना. हा येतील ते कधी पण गच्चूप. बर. तुला माहिती मित्र कसे असतात है ना. हा मयूरचे मित्र कसे गच्चूप कधी पण येतील. हा. मग ते काय केलं रे मयूर माईनी. हा हा लगेच येते. हा येऊ दे ना माई. येऊ दे ना. मग कुठं काय म्हणते तुला. है ना चांगलं आहे. मित्र आहेत ते आपले है ना. माई काय तुला माहिती का माझे मयूर नावाने कितीतरी मित्र आहेत. बर. लई आहेत नगरला आपल्या. मयूर नावानी आहे, सागर नावानी आहे. बरेच चांगले चांगले मित्र आहेत अगं माझे. लय लाल नको ना काढू. नको नको लाल नको काढू माहिती जास्त. त्याच्यानंतर आहे ना काय काय मित्र असे आहेत ग लय सपोर्ट करतात. काय काय माहिती का एकमेकाला मदत करतात माही. बर. एक दिवशी आहे ना मी कॉलेजला गेलतो हा. आणि माझं आहे ना हॉल तिकीटच घरी राहिलं होतं. हा. तर पटकीने गाडी घेतलं एक जण मित्र आणि पटकीने आणून दिलं मला माहिती का त्यांनी. माझा तेव्हा 10वीचा पेपर चालू होता आणि विसरलो ना घरी मी माही हॉल तिकीट. बर. आणि मग त्या मित्राला म्हटलं अरे काय करू. मग सरांनी माझ्याकडे मोबाईल नव्हता त्याच्याकडे तेव्हा. मग त्या सरांचा मोबाईल घेतला आणि मम्मीकडं मोबाईल फोन करून सांगितला. म्हटलं मित्राकडं आलं तर हॉल तिकीट देते. आणि नेमकं 10वीचा लास्टचा पेपर राहिला होता माही माझा. सगळे पेपर झाले लास्टच्याच पेपरला माझं हॉल तिकीट घरी राहिलं. काय सांगू तुला. बर. दिला आणून त्यांनी माहिती का पटकन गाडीवर. बरं झालं. ते हॉल तिकीट शिवाय बसून देत नव्हते माहिती का परीक्षेला. चालेल. ते हॉल तिकीट अजून पण जपून ठेवलं माही मी. बरं झालं. तुला दाखवू का. हा आता कुठं दाखते. दाखवून मी तुला हॉल तिकीट. हा मी घाबरलो होतो अगो माहिती आहे वाले. म्हटलं लास्टचा पेपर राहिला माझा आणि काय करा. दाखवायची. आता भजे तयार झालेले आहेत. ते सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही आणि आपल्या मित्रांना पण देऊ शकतात तुम्ही है ना. हा. अरे तुझ्या मित्रांना बोलव भजे खायला. बर बर चायनीजचे. चायनीजचे भजे खायला मित्रांना काय फोन लाव त्यांना येते मग ते खायला. बर बर हं? चालन. माझे मित्र लगेच येतील माही फोन केला तर आहे ना. हा. बरं झालं. येतो म्हटले ते. बरं हा? झालं. चायनीजचे भजे खायला येणार आहेत बरं का माझे मित्र. येऊ दे. हा परत म्हणतील ते म्हणतील भाजी कर हे कर. भजे खाल्ले तर हा तुम्ही भजे खाल्ले तर मला पार्टी देतात का. हं? हे? देतील ना. त्या मित्रांना सांगतो माई म्हटली जर तुम्ही भजी खायला दिलं तर माईला पार्टी दिली पाहिजे. माईला पण हॉटेलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. तर मग मी चायनीजचे भजी खावलं. चला कोणाला चॅलेंज मंजूर आहे का त्यांनी फोनवरच करून त्यांना सांगतो. मग माईला पण घेऊन जायचं बरं का हॉटेलमध्ये. मग हा नुसते भजीच नाही खायचे आहे ना ग माई. हा. चालेल मग त्यांना मी फोन करून सांगतो बरं का माई. हा. काय करायला लागली तू. कोबूची भाजी. कोबूची भाजी करायला लागलेली आहे माई. त्यासाठी आता लसूण टाकून घेतलेला आहे माईने ठीक आहे. कढईमध्ये आणि तो परतून घेतलेला आहे थोडासा. आता कोबू टाक. आता माई कोबू टाकत आहे बघा. हा
मस्त वाद सुटला नाही. थांब. माईने हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. आज मिरची घे टाकायची. मीठ हळद. आता सिक्रेट मसाले येणार आहे बाहेर. माईचे सिक्रेट मसाले येते ना थोड्या वेळात बाहेर. हळद टाकली. हळद टाकली माईने. त्यानंतर काय टाकते का माई? ती धन्याची पावडर. चला माईने धन्याची पावडर टाकलेली आहे. मीठ टाकते. आता माई मीठ टाकत आहे. तर जास्त मीठ खाऊ नका है ना. माईला ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर माई जास्त मीठ खात नाही बरं का. आणि मस्तपैकी आता हलवून घेतलेली आहे. ही काय तू मस्तपैकी डाळ टाकून कोकू चांगला लागतो का माई? हा. चपाती बरोबर चांगला लागतो. हा, मिरची टाकावं लागेल. मिरची टाकावं लागेल का आता? किती एक मिरची होती ती टाकली. तिला काढून घ्यावं लागेल ना. हिरवी मिरची का? हा, रात्रीची. तर आता फिक्की भाजी वेगळी असते आमच्याकडं आणि थोडी तिखट भाजी वेगळी असते आमच्याकडं हा, है ना. ही जरा शिजल्यावर काढून. माईला तिखट लागती, मला फिक्की लागती. बर, आता दाखवली ना केलेली. झाली का बाई भाजी तुझी? नाही अजून व्हायची. अजून उशीर लागला तिला जरासा शिजायला. थोडं पाणी टाक. थोडं आता पाणी टाकणार आहे माई. थोडस. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा माईच्या चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. झाली भाजी, चला खाऊन घेऊया.